देशभरात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर जव्हार शहरात विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। जव्हार शहरातील हनुमान पॉइंट येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली। हातात तिरंगा ध्वज घेत भारत मातेच्या जयघोषात रॅलीने जव्हार शहराचा फेरा मारला। या रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यात आली। रॅलीमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, तालुका अध्यक्ष संतोष सोथे यांच्यासह जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते तसेच शहरातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले। तिरंगा रॅलीमुळे संपूर्ण जव्हार शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। हातात डौलाने फडकणारा तिरंगा भारतमातेच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले। युवक, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला। रॅलीचा समारोप गांधी चौक परिसरात करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत जनगण मन गायन करून तिरंगा रॅलीची सांगता केली। राष्ट्रगीताच्या वेळी उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना देत देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी कटिबद्ध राहण्याचा संदेश दिला। तिरंगा रॅलीच्या माध्यमातून जव्हारमध्ये राष्ट्रप्रेम, एकता आणि देशभक्तीचा जागर घडवून आणण्यात आला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। मातरम भारत माता की खेत खलियानों ने, हरे मैदानों ने, बसंती बेलों ने, झूमती बेलों ने, लचकते झूलों ने। भारत माता की जय। या रॅलीमध्ये उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी प्रकाशजी निकम साहेबांनी सांगितलं की रॅलीचा उद्देश सांगितला। खऱ्या अर्थाने आपला देश हा पुढे जातोय। जगामध्ये पूर्वीचा भारत आणि आताचा भारत यामध्ये जमीन आसमानाचा फरक आपल्याला दिसतोय। या देशातील प्रत्येक नागरिकाच्या रक्ताच्या कणाकणामध्ये देशनिष्ठा वाढली पाहिजे, समाजनिष्ठा वाढली पाहिजे, आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे। आणि त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी 15 ऑगस्टच्या आधी आपण रॅली काढतो आणि प्रत्येक जो या देशाचा नागरिक आहे त्याच्या प्रत्येकाच्या घरावर हर घर तिरंगा लागला पाहिजे, जेणेकरून आपल्या युवा, तरुण, लहान सर्व मुलावरती सर्व कुटुंबांना देशाचा अभिमान वाटेल। आपल्या देशाचा पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी आज 12 वर्षामध्ये आपला देश कुठे नेऊन ठेवला आहे। अतिशय प्रगती त्या ठिकाणी दिसते, सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रगती दिसते। आपले मुख्यमंत्री आदरणीय सर्व एक देशप्रेमी प्रेरित होऊन देशासाठी काम करतायत। खऱ्या अर्थाने ही तिरंगा रॅली या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, गृहमंत्री शाह साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, ही तिरंगा रॅली आयोजन करण्याचं की आपल्या भारत देशातला प्रत्येक तरुण, प्रत्येक घराघरातला तरुण, प्रत्येक हिंदुस्थानी, प्रत्येक भारतीय माणूस या देशापरी असलेला देशाभिमान जागृत होण्यासाठी गेल्या 1 हप्त्यापासून ही तिरंगा रॅली जी आहे ती संपूर्ण हिंदुस्थानभर तिचं आयोजन केलं जात आहे। आजपासून प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकला पाहिजे असे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या घराघरात हर घर पर तिरंगा लहराना चाहिए। प्रत्येक घरात, प्रत्येक भारतीय माणसाच्या मनात देशाभिमान जागृत करण्यासाठी ही जी तिरंगी रॅली आयोजित केली आहे, या तिरंगी रॅलीसाठी तमामच्या तरुणांनी जो मोठा सहभाग दाखवला त्याबद्दल मी आदरणीय
मोदी साहेब आणि आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या वतीने तमाम या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेचं आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक हिंदुस्थानी प्रत्येक भारतीय माणसांनी हा तिरंगा झेंडा आपला देश अभिमानाचा झेंडा आपल्या प्रत्येक घरावर फडकला पाहिजे अशा प्रकारची प्रतिज्ञा करूया. आणि एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की जय, भारत माता की जय.